शासनाच्या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग पोर्टलवर ऑनलाईन नाव नोंदणी 30 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी सक्तीची केल्यानं श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर यांच्या वतीनं जुन्नर शहरातील व तालुक्यातील 21 प्रकारच्या दिव्यांग लोकांच्या दिव्यांग पोर्टलवर ऑनलाईन नाव नोंदणीचं शिबिर पनसुंबा पेठ सूर्यकुंड महादेव मंदिर सभागृहात आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार सौभाग्यवती सुजाताताई काजळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते व ॲडव्होकेट समीरभाऊ पुरवंत नगरसेवक, श्री मधुकर काजळे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ पुरवंत, सामाजिक कार्यकर्ते आलोक जंगम, श्रीकांत जाधव, राज फाउंडेशन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेरकर यांनी शहरातील व ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व फसवणूक होते याबाबत माहिती दिली। तसेच 21 प्रकारच्या दिव्यांग लोकांच्या येणाऱ्या अडचणी, शासनाच्या वतीनं मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली। यावेळी जुन्नर नगराच्या नगराध्यक्षा सुजाताताई काजळे यांनी शहरातील व तालुक्यातील दिव्यांग लोकांना शासनाच्या वतीनं मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी काहीही अडचणी आल्या किंवा वैयक्तिक काही अडचणी आल्या तर फोनवर समक्ष भेट घेऊन आपल्या अडचणी सोडवून घेण्यासाठी आवाहन केलं। तसेच जुन्नर शहरातील दिव्यांग लोकांना लवकर 5% निधीचा कार्यक्रम घेऊ 5% निधीचं वाटप करण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अरुण शेरकर, अध्यक्ष मिलिंद खरात, योगिता खरात, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जुन्नर तालुका अध्यक्ष केडी अण्णा सरोदे, अध्यक्ष वंदना वागचौरे, डिजिटल सेवा केंद्राचे अविनाश म्हस्के मॅडम, प्रताप मालेगावकर, श्रीहरी नायकोडी, विजय शेळके, हनुमंत थोरवे, केरभाऊ नायकोडी, सचिन वाभळ, सुनील जंगम, गोरक्ष नरवीर, सूर्यकांत जाधव, दिगंबर झिंजाड, विलास जाधव, रामदास पाटेकर, विठ्ठल जाधव, मजहर सौदागर, मुस्तकीम फिरजादा, ताहोर अत्तर, वंदनाताई घोणे, नगरसेविका, माजी नगरसेविका व जुन्नर शहरातील तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शिबिरात 176 दिव्यांग लोकांनी दिव्यांग पोर्टलवर ऑनलाईन नाव नोंदणी केली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी जुन्नर तालुक्यातील परिसरातील दिव्यांग लोकांनी आपले आधार कार्ड, UDID, ऑनलाईन प्रमाणपत्र करता येणाऱ्या अडचणीकरिता समक्ष किंवा मोबाईल संपर्क करून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आवाहन केलं। तसेच दिव्यांग पोर्टलवर 30 एप्रिलच्या आत नाव नोंदणी करून घ्यावी, अन्यथा शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल। ऑनलाईन नाव नोंदणी करून घ्यावी। सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बांधवांचे यावेळी आभार मानले। या ठिकाणी दिव्यांग पोर्टल नोंदणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना सहकार्य करणं हा खरा शासनाचा या ठिकाणी असलेला पहिलं एक कर्म आहे। कारण आपण सर्वच या समाजातील एक उत्तम असे घटक आहोत। जरी दिव्यांग असले तरी प्रत्येकामध्ये कला गुणांना वाव देणाऱ्या काही गोष्टी असतात। समाज व्यवस्थेमधल्या काही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिव्यांग व्यक्ती सुद्धा या ठिकाणी पार पडत असतात। सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक दिव्यांग या ठिकाणी हिरिरीने भाग घेऊन समाज व्यवस्था व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात। हे सर्व होत असताना दिव्यांग दुर्लक्षित राहू नये याच्याकरता या सगळ्या योजना, मग चव्हाण सर असतील, शेरकर सर असतील, त्यांचं फाउंडेशन असेल, यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत असतात। आज जुन्नर तालुक्याची, शहराची जबाबदारी पाहता तुम्हाला जे काही सहकार्य करायचं आहे ते सर्व प्रकारचं सहकार्य जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सौ सुजाता मधुकर काजळे यांच्या माध्यमातून आपणास होणारच आहे। शासनाच्या ध्येय धोरणानुसार, नियमानुसार, निर्देशानुसार ज्या काही योजना आहेत, मग प्रामुख्यानं या ठिकाणी असलेली योजना की जुन्नर नगरपालिकेच्या उत्पन्नातून 3 ते 5% हा निधी जो आहे उत्पन्नाचा तो दिव्यांगांना देण्यात यावा असं या ठिकाणी शासनाचे निर्देश आहे। जुन्नर शहरातील जेवढे दिव्यांग असतील
त्यांना थोड्याच कालावधीमध्ये त्या पद्धतीचं वाटप या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, जुन्नर शहरातील उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक असतील यांच्या शुभास्ते, जुन्नर शहराचे मुख्याधिकारी चिरंजीव कोल्हे असतील, सर्व कर्मचारी वर्ग असतील त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होऊन जे काही प्रत्येकाच्या वाट्याला येणारा जो नफा आहे, नफ्यातला जो भाग आहे 3 ते 5% तो प्रत्येकापर्यंत वाटप होणार आहे. त्याकरता सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित राहावं राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती योजना लागू आहे. जर कोणत्या ग्रामपंचायतीमधून जर दिव्यांगांना सपोर्ट मिळत नसेल तर तो सपोर्ट आपण निश्चित त्या ठिकाणी जाऊन घेण्यात यावा. काही भागामध्ये ग्रामपंचायतीला उत्पन्न नसतं, काही भागांमध्ये उत्पन्न असतं, तर 3 ते 5% दिव्यांगांवर त्यांना खर्च करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला एखादं व्यापारी संकुल बांधलं जातं त्या व्यापारी संकुलामध्ये सुद्धा त्याचं रिझर्वेशन दिव्यांगांसाठी राहिलेलं असतं. त्या दिव्यांगांनी सुद्धा ज्या वेळेला एखादा मोठा व्यापारी संकुल शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, त्या ठिकाणी तुमचा तो हक्क आहे मागण्याचा. त्या ठिकाणी जाऊन जर एक 10 असतील तर त्यातला 1 दिव्यांगांना देण्याचा हा शासनाचा निर्णय असतो. 20 असतील तर 2 शासनाकडून मिळतात. तर पण ते मिळत असताना जर त्या ठिकाणी एकच दिव्यांगांसाठी असेल तर कॉम्पिटिशनमध्ये 5-6 जण येतात. त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन ते दिव्यांगांना कसं उपलब्ध होईल, सर्वच आपण एकमेकाचे बांधव आहोत, परंतु टप्प्याटप्प्यानं सर्वांना या योजनांचा लाभ घेता यावा याकरता या सर्व संस्था आपल्या या सातत्यानं प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये शासन ज्या पद्धतीने निर्देश देईल त्या पद्धतीने घरकुल योजना सुद्धा या ठिकाणी दिव्यांगांसाठी राबवली जाणार आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये काहींना मिळाली असतील, काहींना मिळाली नसतील, ज्यांना मिळाली नाही त्यांनी सातत्याने प्रयत्न करणं. एकदम सगळ्यांना मिळालंच असं नाही, टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना त्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. तदनंतर आज या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठी यात्रेचं आयोजन यांनी धार्मिक पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. 3500 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण देवदर्शन हे स्लीपर कोचद्वारे करणार आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी आपली नावनोंदणी करावी. त्यावेळेस सुद्धा जे काही नगराध्यक्षाकडून तुम्हाला सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचा आज या ठिकाणी नगराध्यक्षांच्या वतीने शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज जी योजना या ठिकाणी दिव्यांग पोर्टल नोंदणी शिबिर आहे, त्या शिबिरामध्ये जर आपला मित्रपरिवार असेल, आपल्या संघटनेतले काही पदाधिकारी असतील जे आले नाही त्यांना या ठिकाणी बोलून घ्यावं आणि ती नोंदणी बाकी पूर्ण करून घ्यावी. आपण जर नोंदणी पूर्ण केली नाही तर आपलं जर गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर नाव गेलं नाही तर मग परत सुविधा घेण्याकरता आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. पुन्हा एकदा या ठिकाणी शिबिर भरवल्याबद्दल शेरकर सर असतील, चव्हाण सर असतील, त्याचप्रमाणे संघटना आपल्या विविध संघटना आहेत त्या संघटनांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. बोला थोडं. बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.